त्याशी संबंध असावा की तिला ब्लॅकमेल करतो, तिला फसवतो, अशा काही तक्रार अशी दाखल झालेली आहे? एक वांगणीमध्ये राहणारी पीडित मुलगी, तिला एक तरुण लग्न झालेला एक पुरुष वारंवार 2 ते 4 दिवसापासून मेसेज करत होता आणि भेटायला बोलत होता. मग तू अशा प्रकारे आहे, चांगली आहे. आणि मग त्या मुलीने मी त्या मुलीचं खरं तर अभिनंदन करतो, तिला मनापासून शुभेच्छा देतो. त्या मुलीने एक डेअरिंग करून त्या मुलाला भेटण्यासाठी टायमिंग दिला आणि डोंबिवली येथे असलेल्या शिवमंदिर रोडवर त्या लोक भेटल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आला. खरं तर त्या मुलींचं मनापासून मी अभिनंदन करतो. अशा घटना होत असेल तर सर्व मुली असतील, भगिनी असतील, त्यांनी डेअरिंग केलं पाहिजे. आणि जे असे समाज घातक लोक आहेत, जे मुलींना फसवण्याचं काम करतात, महिलांना फसवण्याचं काम करतात, आणि अशा लोकांना मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे. आज पोलीस स्टेशनला त्याला पकडून पोलिसांचे हवाले केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करू अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि अशा मुलांची सखोल खोलवर जाऊन की याच्या मागे काही मोठं षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी केली पाहिजे पोलिसांनी, अशीही मागणी आपण केलेली आहे. आणि त्या मुलीचं परत मी अभिनंदन करतो की मोठ्या प्रमाणात तिने डेअरिंग केलं. दादा काय सांगाल, काय प्रकरण आहे नेमकं आणि तुम्ही पोलीस स्टेशनला आलाय, काय गुन्हा दाखल होत आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक TCS पासून नागपूरपासून जर प्रकरण आपण बघितली तर हिंदू मुलींना जाणून बुजून लव्ह जिहादच्या ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न सगळे ठिकाणी होत आहे. अशा घटना घडत असताना आज दुपारी साधारण 12:30-1च्या सुमारास डोंबिवलीमध्ये शिवमंदिर रोडवर एक घटना अशी घडली की दुसऱ्या शहरातला मुलगा आणि दुसऱ्या शहरातली मुलगी, ते दोघं जण इथे एका ठिकाणी त्या मुस्लिम मुलाने हिंदू मुलीला भेटायला बोलवलं आणि तिला तो जबरदस्ती त्याच्या गाडीमध्ये बसून लॉजवर नेण्यासाठी तिला प्रेशराईज करत होता. पण ती मुलगी जागरूक असल्यामुळे गेले 3 दिवस झाले तो तिला त्रास देत होता, मेसेजवर मेसेज करत होता. तिने ही गोष्ट तिच्या भावांना सांगितली, आईला सांगितली, आणि भाऊ आणि आई हे हिंदुत्ववादी संघटनेच्या बजरंग दलाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनी तिला चांगल्या पद्धतीने तयार केलं. आणि मग त्या मुलाला इकडे डोंबिवलीमध्ये ते आले असता त्याला इथे नागरिकांच्या साथीने पकडून, पोलिसांच्या साथीने पकडून इथे पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आता रितसर इथे रामनगर पोलीस स्टेशनला त्याच्यावर तक्रार दाखल होत आहे. त्याला विचारण्यात आलं की मोबाईल नंबर कुठून मिळाला, तर त्यांनी काही नावं सांगितली आहेत. त्याच्या मित्रांकडनं म्हणे नंबर मिळाला. सुरुवातीच्या नंबरवरून त्यांनी ज्या फोन केला होता तो नंबर त्या मुलीने ब्लॉक केला. त्याच्यानंतर त्याने दुसऱ्या नंबरवरून फोन केला ज्याचा ट्रू कॉलरवर अब्दुल म्हणून नाव आलं. आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी पोलिसांना असंच माहिती दिली आहे की त्या मुलीचा सदर नंबर हा त्याला कोणी रहीम नावाच्या मुलाकडनं मिळालेला आहे. तर म्हणजे हे संपूर्ण रॅकेट असल्याचा आम्हाला पूर्णपणे संशय आहे आणि या संपूर्ण रॅकेटचा याच्यामध्ये पर्दाफाश व्हावा, त्या सर्वांना अटक करावं यासाठी स्वतः ACP हेमाडे साहेब यांनी सुद्धा संपूर्ण पोलिसांना तसे तपासासाठी आदेश दिलेले आहेत आणि पोलीसही चांगल्या पद्धतीने इथे कोऑपरेट करत आहेत. देशात चाललेले आहेत, त्याला कशा प्रकारे आळा घालता येईल किंवा काय याच्यावर ह्या आजकाल आपण जे बघतोय नाशिक परतवाडा किंवा TCS मधलं प्रकरण, नागपूर मधलं प्रकरण आहे, याच्यामध्ये हिंदू तरुणींनी आणि इव्हन तरुणांनी जागृत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कुठेतरी वाटतंय की आपल्याला असं फसवण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्वरित तुम्ही तुमच्या आई वडिलांशी संपर्क करा, पोलिसांशी संपर्क करा. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत, यांच्याशी संपर्क करा. ह्या माध्यमातून तुम्हाला मदत नक्की मिळेलच. आपल्याला 112 हा नंबर तर सदैव सगळ्यांना उपलब्ध आहे, त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. पण जागृत राहणं, आपल्या धर्माप्रती जागृत राहणं आणि कुठल्याही अशा छलाव्याला न फसणं. आजच्या प्रकरणात आपण बघितलं की तो महागातली गाडी घेऊन आलेला किया सेल्टॉस 30-1 लाखाची, त्याच्यानंतर त्यांनी अनेक आमिष दाखवली. अशा आमिषांना न बळी पडणं हेच ह्या मागचं कारण आहे की ह्यामुळे आपण सावध राहणं हे गरजेचं आहे आणि ह्याच्यातनं आपण वाचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. हे वेगवेगळ्या शहरांमध्ये असे अनेक रॅकेट चालू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून, NGOच्या माध्यमातून मुलांना विशिष्टरित्या फंडिंग केलं जातंय, यांना पैसा पुरवला जातोय आणि या जातीय तेढ निर्माण करण्यासाठी रॅडिकलाइज केलेले तरुणांची एक मोठी फौज आज अनेक आतंकवादी संघटनांच्या माध्यमातून उभी केली जाते. जर तुम्ही देशाला बाहेरनं काबीज करू शकत नसाल तर देशाला आतनं खोकलं करून काबीज करण्याचं एक मोठं कटकारस्थान आहे, असं ह्यातनं निदर्शनास येत आहे.
ही घटना फक्त अर्जुनजी काय प्रकरण आहे? नमस्कार, मी अर्जुन भाबड. आज दुपारी साधारण 12:30-1 वाजता मला फोन आला की दुसऱ्या शहरामधल्या एक मुलीला अजून दुसऱ्या म्हणजे शिळफाट्याच्या इकडचा एक मुसलमान मुलगा आहे, तो गेले 3 दिवस झाले तिला त्रास देत होता फोन करून. आणि तिला इथे डोंबिवलीमध्ये त्यांनी भेटायला बोलवलं होतं. आणि भेटल्यानंतर त्यांनी जी गाडी आणली होती किया गाडी, त्या गाडीमध्ये तिला जबरदस्ती बसून तिला सांगत होता की तुला लॉजवर आपण जाऊया, जवळ इथे चांगला कुठला लॉज असेल पॉश तिथे आपण जाऊया. पण ती मुलगी सावध असल्यामुळे तिने तिच्या कुटुंबाला आधी सांगितलं होतं, तिचे भाऊ, तिचे आई, हे सर्व जणांना तिने आधी सांगितलं होतं. याच्या आधी वांगणी पोलीस स्टेशनला तिने तक्रार करायचा प्रयत्न केला, परंतु तिथे सायबर क्राईम असं सांगून तिची तक्रार घेतली गेली नाही. आणि तरी सुद्धा हा मुलगा तिला फोन करत होता. मग पहिला नंबर तिने ब्लॉक केला. तो ब्लॉक केल्यानंतर तिला दुसऱ्या नंबरवरून मेसेज यावे लागले आणि त्याचा ट्रू कॉलरवर त्याचं नाव अब्दुल म्हणून होतं आणि ह्या मुलाचं नाव आहे तर जावेद म्हणून नाव आहे. तर तो जावेद नावाचा मुलगा सातत्याने तिला परत एकदा फोन करून सांगत होता की आपण भेटूया, माझ्याकडे चांगली कार आहे, आपण जाऊन लॉजला जाऊया, तुला जर इंटरेस्ट असेल तर आपण चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ, अशा पद्धतीनं तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की नाशिकच्या TCS पासून तर परतवाडापर्यंतचे मोठ्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामुळून जे काही लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना या मुसलमानांकडनं, या जिहाद्यांकडनं जे ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचाच प्रकार ह्या मुलीला माहिती होता. पण ती मुलगी, आपली हिंदू मुलगी जागृत असल्यामुळे तिने या सगळ्या आपल्या कुटुंबियांना सांगून ह्या जो जिहादी मुलगा होता याला पकडून दिलं. पकडून त्याला आम्ही पोलीस स्टेशनला हजर केला असतात. त्यांनी सांगितलं की कोणी रहीम नावाचा मुलगा आहे, त्यांनी तिचा नंबर तिला त्या मुलीला दिला, रहीम नावाच्या मुलाने. त्या रहीमचा पण शोध घेतला पाहिजे, अब्दुलचा पण शोध घेतला पाहिजे आणि कोणी कोणी याच्यामध्ये रॅकेटमध्ये आहे यासाठी आम्ही ACP हेमाडे साहेबांबरोबर आमची मीटिंग झाली असता ACP हेमाडे साहेबांनी संपूर्ण सर्व पोलीस प्रशासनाला, स्थानिक पोलीस प्रशासनाला ऑर्डर्स दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने पोलीस कारवाई करत आहे आणि त्या मुलावर रीतसर FIR दाखल होत आहे. बघा संध्याकाळी जाऊ. सर काच खाली करा थोडी.
हॅलो हॅलो हॅलो